नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू। आज आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 याबाबत पाहणार आहोत। तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 हे पीडित स्त्रीला आर्थिक सहाय्य किंवा उपाययोजना मिळवून देण्यासाठी फार महत्त्वाचे कलम आहे। ज्या वेळेला कलम 12 अन्वये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार एखादी पीडित स्त्री खटला दाखल करते, त्यावेळेला न्यायाधीश साहेब पीडित स्त्रीला आर्थिक सहाय्य किंवा मदत करण्यासाठी अशा प्रकारचे आदेश करू शकतो। घरगुती हिंसाचारामुळे जर पीडित स्त्रीला डॉक्टर खर्च आलेला असेल तर तो सुद्धा प्रतिवादींकडून म्हणजे सामनेवाल्यांकडून न्यायाधीश साहेब स्त्रीला मिळवून देऊ शकतात। त्याचप्रमाणे इतर कोणताही खर्च जर आला असेल तर त्या खर्चाची भरपाई निश्चितपणे प्रतिवादींनी करावी अशा प्रकारचा आदेश डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 अन्वये निश्चितपणे न्यायाधीश साहेब करू शकतात। घरगुती हिंसाचारामुळे पीडितेच्या उत्पन्नाचे नुकसान झाले असेल म्हणजे पीडिता त्यामुळे हिंसाचारामुळे कामाला जाऊ शकली नसेल, तिचा पगार बुडाला असेल किंवा ती जर व्यवसाय करत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी हिंसाचाराच्या कृतीमुळे जाऊ शकली नसेल किंवा तिच्या मनात भीती उत्पन्न होऊन त्यामुळे ती जर का आपला व्यवसाय पूर्ण करू शकत नसेल आणि त्यामुळे तिला जर व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नुकसान झाले असेल तर तिला जे उत्पन्नाचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई करण्याचा आदेश प्रतिपक्षांना किंवा पती आणि पतीच्या नातेवाईकांना न्यायाधीश साहेब डोमेस्टिक व्हायलन्स कलम 20 अन्वये किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या कलम 20 अन्वये करू शकतात। जर का एखाद्या स्त्रीला घरगुती हिंसाचारामुळे हॉस्पिटलमध्ये काही खर्च आला असेल तर त्या खर्चाची भरपाई सुद्धा न्यायाधीश साहेब डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 अन्वये करून देऊ शकतात। जर तिचा पगार बुडाला असेल, व्यवसायाचे नुकसान झाले असेल उत्पन्नाचे, तर ते सुद्धा न्यायाधीश साहेब अशा प्रकारे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 अन्वये जर का मागणी केली असेल तर तो आदेश करून त्या नुकसानाची भरपाई करू शकतात। ज्यावेळी डीवीची केस दाखल होते त्यावेळेला आपण आपल्या अशिलांमार्फत डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या कलम 20 चे व्यवस्थितपणे उपयोग करून घेऊन त्या स्त्रीला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना केली पाहिजे। आणि या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचे कलम 20 चे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की घरगुती हिंसाचारापासून ज्या स्त्रीचा उत्पन्न बुडालं असेल त्या उत्पन्नाचं नुकसान किंवा जे तिला डॉक्टरसाठी खर्च आला असेल, तिने जर का एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला असेल, त्या उपचाराला खर्च आला असेल, त्याची संपूर्ण भरपाई प्रतिपक्षाने करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं कलम या ठिकाणी योजलेलं आहे। त्याचा आपण योग्य तो उपयोग करावा। धन्यवाद।